जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या घडीला शिक्षक भरतीच्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जातो आहे, सर्वात जास्त ट्रेंडिंग असलेला विषय, टेट परीक्षा 2025 चा निकाल रिझल्ट कधी लागणार आहे, त्याला इतका जास्त वेळ का बरं लागत आहे आणि रिझल्ट जर का लागण्यासाठी वेळ होत असेल तर याच्या मागे नॉर्मलायझेशन नेमकं कारण आहे का किंवा इतर काही कारणं आहेत, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी पाहण्याच्या पूर्वी आपण जर का अजूनही महा टीईटीची परीक्षा क्रॅक करू शकलेले नसाल किंवा आपण पास केलेली आहे परंतु आपले मित्रमैत्रिणी, आपल्या फ्रेंड सर्कल मधलं किंवा आपल्या रिलेटिव्ह मधलं कोणी बाकी असेल आणि त्यांना तयारी करायची असेल तर त्यांच्या तयारीकरिता मिशन टीईटी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये टेट परीक्षेकरिता मग तो पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही करिता जे काही विषय अवेलेबल आहेत प्रत्येक विषयाचं डेली जे आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे, पीडीएफ नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल, त्यातल्या त्यात प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ञ अशा प्रकारचं जे शिक्षक वृंद आहे ते या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे। आणि अगदी ज्या पद्धतीने टेटची आपण 100% जे आहे एक्झाम ओरिएंटेड तयारी करून घेतलेली आहे, त्याच धर्तीवरती या ठिकाणी जे आहे एक्झाम ओरिएंटेड तयारी करून घेतली जाणार आहे। त्यामुळे ज्यांना कुणाला या ठिकाणी टीईटीची प्रिपरेशन करायची असेल त्यांनी एकच काम करायचं आहे, प्ले स्टोर वर जाऊन मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। कारण मास्टर टीचर हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याने आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा हा एक प्रकारे विश्वसनीय अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे। याचा फायदा तुम्हाला येत्या टीईटी परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आणि फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ मास्टर टीचर ऐप अपन उर्दू मीडियम की जो बैच है वो भी यहाँ पर लॉन्च कर रहे हैं। अब तक बहुत सारे लोगों की एक मीठी सी शिकायत होती थी कि सर उर्दू मीडियम के लिए आप काम नहीं करते हो, उर्दू मीडियम की जो बैचेस है वो मराठी मीडियम की तर्ज पर क्यों नहीं स्टार्ट करते हो। तो आप लोगों के लिए यहाँ पर गुड न्यूज है, खुशखबरी है, आप लोगों के लिए मिशन टीईटी बैच उर्दू मीडियम के लिए भी अवेलेबल कर दी गई है। यहाँ पर पेपर 1 हो, पेपर 2 हो या फिर पेपर 2 कंबाइन 1 और 2 कंबाइन हो, दोनों भी बैचेस अवेलेबल कर दिए गए हैं। इंशाल्लाह बहुत जल्द अपने इसी प्लेटफॉर्म के ऊपर जो डेमो लेक्चर्स है वो अवेलेबल होंगे। यहाँ पर आपको सारे के सारे जो सब्जेक्ट्स है वो कवर करके दिए जाएंगे। और सबसे खास बात अगर से कुछ है इसके अंदर तो वो ये बात है कि ऑल मराठी मीडियम जो लेक्चर्स रहेंगे, मराठी मीडियम के सारे लेक्चर आपको उर्दू मीडियम में भी अवेलेबल रहेंगे, उर्दू मराठी वालों को उर्दू के लेक्चर्स अवेलेबल रहेंगे। मान लो अगर से कोई टॉपिक आपको उर्दू में नहीं समझा या मराठी में नहीं समझा तो आप उर्दू में भी उसकी प्रिपरेशन कर सकते हो, सेम बैच के अंदर, सेम फीस में, आपको एक्स्ट्रा चार्जेस वगैरह कुछ भी नहीं लेना पड़ेगा। अगर आपको उर्दू मीडियम की महाराष्ट्र की जो सबसे बेस्ट वाली बैच अगर से ज्वाइन करनी है तो आपको प्ले स्टोर से मास्टर टीचर जो प्लेटफॉर्म है वो डाउनलोड करना पड़ेगा, एप्लीकेशन, उसमें रजिस्ट्रेशन करना पड़ेगा और जो टीईटी मिशन टीईटी बैच नंबर 01 है उसको आपको ज्वाइन कर लेना होगा। चलिए चला मग आता आपण जाऊया आपल्या मुख्य मूळ मुद्द्याकडे की टीईटीचा निकाल एक्झॅक्टली कधी लागणार आहे। तर मित्रांनो बघा, आपली जी टेटची परीक्षा आहे ती होऊन जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे। आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आणि तोच रात्रंदिवस जो आहे तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विचारत आहे की सर टेट परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे। आणि आता त्याच्या संदर्भामध्ये उशीर होण्याची कारण नेमकी काय आहे ते बघा। जर आपण 2022च्या परीक्षेचं अनालिसिस केलं तर 22ची परीक्षा आणि 2025ची परीक्षेमध्ये बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत। जवळजवळ तेवढ्याच दिवसांपर्यंत परीक्षा चालली, पेपर पॅटर्न तशाच पद्धतीने होता, एक्झाम सेंटर देखील त्याच पद्धतीने होते। इवाना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ज्या काही सूचना निर्गमित केलेल्या होत्या त्या देखील सेम टू सेम त्याच प्रकारच्या होत्या। आता दोन्हीमध्ये डिफरन्स नेमका काय झालेला आहे तर 2022चा जो रिझल्ट आहे 21 दिवसांमध्ये लागला होता। आता आपली ही जी परीक्षा आहे ती होऊन जाऊन 1 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, तरी देखील अजून रिझल्ट लागलेला नाही। मग याच्या पाठीमागचे नेमकं कारण काय आहे तर बघा, पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन्ही जे काही विद्यार्थी होते 22चे आणि 25चे त्यांच्यामध्येही फार जास्त डिफरन्स नाहीये। म्हणजे 21 दिवसांमध्ये निकाल लागणं अपेक्षित होतं, परंतु सध्या जर का आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्या वतीने सेम तीच कॅसेट रिपीट केली जाते आहे। त्यांच्या अधिकारी सेम त्याच पद्धतीने उत्तर देत आहे की या आठवड्यामध्ये जे आहे रिझल्ट लागून जाणार आहे।
आता तुम्ही म्हणाल सर मागच्या आठवड्यात त्यांनी तीच गोष्ट सांगितली होती. आता काय होतं की त्यांच्याकडून जो मेसेज आलेला आहे किंवा त्यांच्याकडून जो रिप्लाय आलेला आहे तो रिप्लाय आम्ही तुम्हाला मीडिएटर म्हणून देत असतो. आता त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही म्हणजे आम्ही लोकांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली असं होत नाही, लक्षात घ्या. कारण आमचं काम, आम्ही मेडिएटरचं काम करतो, तिकडून जी काही माहिती मिळते आहे विचारणा केल्याच्या नंतर ती माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो आहोत. आता देखील त्यांनी त्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता कदाचित सांगतो आहे, अजूनही कोणत्याही प्रकारचे आपण कन्फर्मेशन या ठिकाणी सांगू शकत नाही की नॉर्मलायझेशन होत असावा, त्यामुळे किंचितचा वेळ एक्स्ट्राचा लागत असेल. तुम्ही म्हणाल सर मग 22ला नॉर्मलायझेशन झालं का? तर बघा, नॉर्मलायझेशन 2022ला झालं किंवा नाही त्याचं ऑथेंटिक उत्तर नाहीये. तरी देखील आपण स्वतःच गृहीत धरून चालत होतो की यार 2022ला नॉर्मलायझेशन झालेलं असेल. कारण परीक्षा जी आहे जवळजवळ आठवडाभर चालली, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये चालली, डेली 3 शिफ्ट या ठिकाणी घेतल्या गेल्या, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन होणं साहजिक आहे. आणि आताच जर का आपण या ठिकाणी नोटिफिकेशन बघितलं टेट परीक्षेच्या संदर्भामधले, त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आणि एकापेक्षा जास्त दिवसामध्ये या ठिकाणी आयोजित केली असल्या कारणाने आम्ही मार्क्स इक्वेट करणार आहोत. आता तो इक्वेटचा अर्थ आपण आपल्या परीने या ठिकाणी जे आहे नॉर्मलायझेशन किंवा समांतर करणे वगैरे या पद्धतीने घेतो आहोत. आता परंतु त्याच्यासाठी यूज होणारा, वापरला जाणारा जो काही फॉर्म्युला आहे तो ऍक्च्युअल नॉर्मलायझेशनचाच फॉर्म्युला आहे किंवा IBPS आपल्या परीने जे आहे वेगळा एखादा फॉर्म्युला यूज करते आहे, त्या गोष्टीची बाहेर कोणत्याही प्रकारची माहिती नाही. कदाचित परीक्षा परिषदेने ती माहिती गोपनीय ठेवलेली असेल. मग आपल्या विद्यार्थ्यांची एकच मानसिकता आहे की मग आम्हाला त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे, आम्हाला प्रश्नपत्रिका मिळायला पाहिजे, उत्तरपत्रिका मिळायला पाहिजे, आम्हाला एखादा प्रश्न बरोबर आहे चुकीचा आहे ते पाहता आलं पाहिजे, आम्हाला ऑब्जेक्शन घेता आलं पाहिजे. या वेगवेगळ्या मागण्या आहेत. प्रत्येकाच्या मागण्या आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण परीक्षेमध्ये पारदर्शकता किंवा विश्वासार्हता तेव्हाच प्राप्त होते ज्यावेळेस आपल्याला प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पाहायला मिळते आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन देखील घेता येतो. ही गोष्ट निराळी आहे. आता त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे, कदाचित यांना हा जो काही फॉर्म्युला आहे तो यूज करण्याकरिता थोडासा एक्स्ट्राचा कालावधी लागत असावा असा आपला अंदाज आहे. ऑथेंटिक पद्धतीने सांगू शकत नाही. आणि आणखी एक कारण त्याच्या पाठीमागे हे देखील असू शकतं की आपल्यापैकीच बरेच उमेदवार जे आहे ते फुकटचं नेम आणि फेम प्राप्त करून घेण्यासाठी किंवा स्वतःचं लावलेलं आताचं छोटंसं युट्यूबचं रोपटं मोठं करण्यासाठी जे आहे वारंवार जाऊन परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. सकाळी पण तेच गेले सर कधी लागतो रिझल्ट, दुपारी पण तेच गेले सर कधी लागतो रिझल्ट, संध्याकाळी परत तेच गेले सर कधी लागतो रिझल्ट. मग आता अशा परिस्थितीमध्ये तो जो अधिकारी आहे, जो काम करतो आहे, तो इरिटेट होणार आहे. यांना आपलं नवीन छोटंसं लावलेलं जे काही युट्यूबचं रोपटं आहे ते मोठं करायचं आहे, स्वतःचं नाव मोठं करायचं आहे आणि त्याच्यामुळे हे लोक त्या अधिकारी वर्गांना त्रास देत आहेत आणि ते अधिकारी वर्ग इरिटेट होऊन जे आहे किंचितच का होत नाही हा जो काही रिझल्ट आहे तो डिले करू शकत असते. मे बी शक्यता वर्तवतो आहे. कारण काही लोकांना जे आहे इतरांना बदनाम करणं किंवा अशा प्रकारचे काहीतरी स्टंट करणं आणि आपली स्वतःची पोळी भाजून घेणं, आपलं स्वतःचं पॉप्युलरिटी वाढवून घेणं याच्यामध्ये धन्यता वाटते आहे. कारण मार्केटमध्ये आता पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जसे काही बेडके डराव करतात त्या परीने काही जण या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे आणि ते आमच्यासारख्या काही लोकांवरती त्या ठिकाणी टीका टिप्पणी करून स्वतःची दुकानं चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. सोडून द्या, मला कोणाविषयी बोलायची या ठिकाणी सवय नाही, गरजही नाही. मी आतापर्यंत कधी बोललेलो देखील नाहीये आणि बोलणार पण नाहीये. परंतु जेव्हा कारण विचारली जातात की बरं का असं होत आहे तर अधिकारी वर्गांना देखील थोडंसं फ्रीडम द्यावा लागतं. कारण लक्षात घ्या मित्रांनो, जवळजवळ 2.25 लाख उमेदवार आहेत. 2.25 लाख उमेदवारांमध्ये एका उमेदवाराला जरी प्रॉब्लेम क्रिएट झाला रिझल्ट मध्ये किंवा एका उमेदवाराचा रिझल्ट जरी चुकला तर त्या एका उमेदवारामुळे 2.25 लाख लोकांना फटका बसतो. कारण तो पठ्ठ्या जातो कोर्टामध्ये. या गोष्टी होता कामा नये. अगदी जी काही यादी असेल, निकालाची यादी, ती निर्दोष असायला पाहिजे 100%. त्याकरिता अधिकारी वर्गांना तेवढंसं फ्रीडम, तेवढंसं स्वातंत्र्य आणि चिंतामुक्त वातावरण हवं आहे. आणि काही जर का असे लोक जाऊन वारंवार त्यांना त्रास देत असेल तर साहजिक आहे मेंटली थोड्याफार प्रमाणावरती डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुम्हाला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं ते निश्चितपणाने आपण देखील आपली मतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करू शकता. आणि जोपर्यंत माहिती खऱ्या अर्थानं भेटत नाही तोपर्यंत मी देखील या ठिकाणी व्हिडिओ बनवत नाही. तुम्ही बघितलं असेल मागच्या 15 दिवसांमध्ये फक्त आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत. कारण फार काही वेगळं सांगण्यासारखं नव्हतं. फक्त आपल्याला आपलं काहीतरी चालत राहावं याकरिता आपण कधीही व्हिडिओ बनवला नाही आणि बनवणार देखील नाही. जेव्हा माहिती असेल, जेव्हा विद्यार्थ्यांच्या
प्रश्नांचा जो आहे भाडीमार खूप जास्त होतो, त्यावेळेस आपण त्यांना उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि आजचा हा जो व्हिडिओ देखील जे आहे त्याच करिता आहे, कारण व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, फोन कॉल्स असेल, टेक्स्ट मेसेजेस असेल, या सगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून जे आहे बरेचसे प्रश्न येत होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे. तर बघा, रिझल्ट येतात कदाचित जे आहे 4-5 दिवसांच्या आसपास लागू शकतो. खऱ्या अर्थानं असं सांगितलं जातं की 10 तारखेच्या अराउंड लागेल, 10 तारखेच्या आणि आपल्यालाही वाटतं की यार ठीक आहे लागू शकतो. नॉर्मलायझेशन होईल का? तर बघा, नॉर्मलायझेशन जसं बाहेर मार्केटमध्ये फॉर्म्युला आहे कदाचित त्या पद्धतीने नॉर्मलायझेशन होणार नाही, परंतु त्यांचा जो काही टिपिकल फॉर्म्युला असेल, तो इक्वेट नावाचा जो शब्द त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये लावलेला आहे, त्या पद्धतीने होऊन तो जो रिझल्ट आहे तो पब्लिश होणार आहे. आता रिझल्ट आपल्याला आपल्या लॉगिन वर पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, त्याचं जे काही कॉमन एक पीडीएफ असेल ज्यामध्ये सर्व उमेदवारांचा डेटा असेल तो देखील प्रसिद्ध केला जाणार आहे. आता यामध्ये ना आणखी एक कारण कदाचित अशा प्रकारचं असू शकतं जे थोडंसं एक्झामचं रिझल्ट जो आहे तो डिले होण्याच्या पाठीमागे, की जे उमेदवार एपियर वाले होते डीएडच्या फायनल इयरला, बीएडच्या फायनल इयरला, त्या लोकांचा रिझल्ट या ठिकाणी रिझर्व ठेवला जाणार आहे. कधीपर्यंत रिझर्व ठेवला जाणार आहे? तर जोपर्यंत त्यांचा तो निकाल लागत नाहीये, व्यावसायिक पात्रतेचा निकाल लागत नाही, म्हणजे डीएडचा किंवा बीएडचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांचा जो रिझल्ट आहे तो रिझर्व ठेवला जाणार आहे. मग आता त्यांचा रिझल्ट मग कशा प्रकारे रिलीज होईल हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे. तर बघा, ज्या पद्धतीने परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक लिंक देण्यात आली होती की जे एपियर वाले उमेदवार आहे त्यांनी आपला डेटा त्यामध्ये पुटअप करा, अगदी त्याच धर्तीवरती या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा जो रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्टची पीडीएफ आणि रिझल्टच्या संदर्भामध्ये जे काही डिटेल्स आहे ते डिटेल्स या ठिकाणी त्या लिंक मध्ये पुटअप करावी लागेल. आणि जेव्हा तो डेटा परीक्षा परिषदेला प्राप्त होईल त्याच्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे आता फार जास्त चिंता करू नका आणि रिझल्ट लागणारच आहे, यामध्ये काहीही प्रकारचं या ठिकाणी शंका घेण्यासारखं नाहीये. फक्त रिझल्ट लागतो कधी? तर एक गोष्ट लक्षात घ्या, 10 तारखेच्या आसपास निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा शक्यताच सांगतो आहे, कारण अधिकारी वर्ग आपल्याला जे रिप्लाय देत आहेत आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कदाचित जर काही टेक्निकल इश्यू झाला तर मागे पुढे थोडंफार प्रमाणावरती ते होऊ शकतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात जास्त महत्त्वाची, ठळक अक्षरामध्ये आपल्या वहीच्या पहिल्या पानावर, शिक्षक भरती ही कासवाप्रमाणे संथ गतीने चालणारी प्रक्रिया आहे. आता रिझल्ट लागला म्हणजे 8, 10, 15 दिवसांमध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळेल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ते दिवा स्वप्न आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे आता मी फार मोठी गोष्ट या ठिकाणी सांगत आहे की आताच्या परीक्षेमध्ये जे उमेदवार चांगला स्कोर करतील त्या उमेदवारांची जॉईनिंग येत्या जून मध्ये जर का झाली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे एवढ्या संथ गतीने चालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे फार जास्त उतावळेपणा न केलेला कधीही पर्याय. तुम्हा सर्वांना निकालासाठी शुभेच्छा. जेव्हा ऑफिशियली काहीतरी आपल्याला वाचायला किंवा पाहायला मिळेल निकालाच्या संदर्भात त्यावेळेस पुन्हा एकदा जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येऊन माहिती देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या व्हिडिओच्या संदर्भामधल्या आपल्या जर का काही प्रतिक्रिया असेल त्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.